भारत हा सणांची भूमी म्हणून ओळखला जाणारा आपला महान देश आहे. इथे सर्वात लोकप्रिय सण म्हणजे दीपावली. दिवाळी हा हिंदूंचा महत्त्वाचा तसेच जिव्हाळ्याचा सण आहे. 14 वर्षांच्या वनवासातून प्रभू श्रीरामांच्या पुनरागमनासाठी साजरा केला जातो. वसुबारसेपासून सुरू होऊन भाऊबीजेपर्यंत 5 दिवस चालणाऱ्या या दीपोमय सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. सर्वप्रथम वसुबारसेला गायवासरांची पूजा, नंतर धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देव तसेच कुबेर देवता आणि माता लक्ष्मींची पूजा केली जाते. त्यानंतर नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी माता लक्ष्मी देवीची पूजा करून दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळी पाडवा साजरा केला जातो. तर शेवटच्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा होत असतो. धनत्रयोदशीचा सण कार्तिक त्रयोदशीला साजरी केला जातो. धनत्रयोदशीपासून दिवाळी हा सण सुरू होत असतो. धनत्रयोदशीला माता लक्ष्मी तसेच भगवान कुबेर देवांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी गृह, जमीन, शेती, गाडी, सोनं, भांडी, चांदीची तसेच सोन्याची दागिने आदी वस्तूंची आपण खरेदी करत असतो. हे विशेष मानलं गेलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीची आपण आपल्या घरामध्ये पूजा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. तर यावर्षी ही तारीख 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:57 ती संपेल. धनत्रयोदशी दिवशी प्रदोष काळात आपण ही पूजा करत असतो. म्हणून 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:45 ते 7:43 असणार आहे. म्हणजेच 1 तास 56 मिनिटं तुम्हाला पूजेसाठी मिळतील. त्या वेळेतच तुम्ही ही पूजा करायची आहे. 1 तास 56 मिनिटं आपल्याला पूजा करण्यासाठी हे मिळणार आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान कुबेर तसेच श्री गणेशांचीही पूजा केल्याने धन, समृद्धी, वैभव हे वृद्धिगत होत असते. याचबरोबर या दिवशी देवता धन्वंतरींचीही पूजा केली जाते. त्यांना आयुर्वेदाचे देव म्हटले जाते. या दिवशी भगवान धन्वंतरींची पूजा केल्यास उत्तम आरोग्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असते. तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची स्वच्छता करून ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळची नित्यकर्मे आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपण पूजा मांडायची आहे. तर सर्वप्रथम देवघरातील देवांची पंचोपचारे पूजा करून त्यानंतर आपण अशी पूजा देवघरात किंवा तुम्हाला जर वेगळ्या ठिकाणी मांडायची असेल तर ती तुम्ही मांडू शकता. जिथे तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. प्रथम रांगोळीने स्वस्तिक काढावे, त्यावर चौरंग किंवा पाट मांडावा आणि चौरंगावर लाल वस्त्र टाकावे. तसेच आपण थोडक्यात साहित्यही पाहून घेऊयात. मी इथे देवीची माझ्याकडे चांदीची फ्रेम आहे ती घेतलेली आहे पूजेसाठी. तसेच गणपती बाप्पांची मूर्ती आणि आपण कुबेर देवता तसेच सर्व देवतांची आपण सुपारी प्रतिकात्मक म्हणून स्थापन करणार आहोत तीही घेतलेली आहे. सप्तधान्य घेतलेलं आहे. तसेच धणे आणि गुळाचं नैवेद्यही घेतलेलं आहे. सुकामेवाचाही नैवेद्य घेतला आहे. तसेच फळंही घेतलेले आहेत. साखर आणि खोबऱ्याचंही आपण नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्ही गुळ खोबरंही दाखवू शकता. पंचारतीही आपण तयार करून ठेवलेली आहे. तसेच दिवाळीत आपला जोही फराळ तयार झालेला असेल तोही आपण नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवावा. तसेच आपल्याला तांदूळही लागणार आहेत. कलशही आपण घेणार आहोत. कलशाचे संपूर्ण साहित्य आपण घ्यायचे आहे. शुद्ध जल, पंचामृत, हळदी कुंकू, अक्षदा, विड्याची पानं, तसेच फुलं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे हे आपण प्रज्वलित करत असतो. आपण ते दिवेही तयार करून घेतलेले आहेत. तसेच तुमच्याकडे जेही सोन्या चांदीचे दागिने असतील तेही तुम्ही
पूजेमध्ये आवर्जून ठेवायच्या आहेत. सर्वप्रथम आपण थोड्या अक्षता ठेवून त्यावर तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत. कोणतीही पूजा सुरू करण्याआधी आपण दीप प्रज्वलित करून घेत असतो. हे अत्यंत शुभ व पवित्र तसेच महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. सर्व पूजा ही पवित्र दिव्याच्या साक्षीने आपण करत असतो आणि ते होणंही तितकंच महत्त्वाचं असतं, कारण दिवा हा आपली पूजा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत असतो. सर्वप्रथम आपण दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून दोघं हातांनी नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपण कलशाची स्थापना करून घेणार आहोत. एका बाजूला अष्टदल कमळ काढायचे आहे किंवा छोटं आपण अक्षतांचं आसन दिलं तरी चालेल. त्यावर कलश स्थापन करायचा आहे. स्वच्छ पाण्याने कलश भरून घ्यायचा आहे. तसेच त्यामध्ये आपल्याला सुपारी, नाणं, हळदी कुंकू, अक्षता, फूल हे सर्व साहित्य टाकायचे आहे. त्यावर आंब्याची 5 पानं किंवा विड्याची 5 पानंही ठेवायची आहेत व त्यावर आपण श्रीफळ ठेवायचे आहे. तसेच कलशावर आपल्याला सुंदर स्वस्तिकही काढून घ्यायचं आहे. त्याला कुंकवाने 5 रेषाही आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे विधिवत अशी आपण कलशाची स्थापनाही करून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे श्री विष्णूंचा फोटोही आपल्याला पूजामध्ये ठेवायचा आहे. तसेच माता लक्ष्मी, कुबेर देवता, श्री गणेशांचाही फोटो आवर्जून आपल्याला पूजेदरम्यान ठेवायचा आहे. चौरंगावर अक्षतांचे स्वस्तिक काढून त्यावर ते आपण ठेवलेले आहेत. आणि जर भगवान धन्वंतरीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर श्री भगवान विष्णूंचा फोटोही तुम्ही ठेवू शकता. हे फोटो स्वच्छ पाण्याने पुसून स्वच्छ करावे. त्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचे आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनावेळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरींनी हातात अमृताचा कलश घेऊन त्या प्रकट झाले, म्हणून त्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी, कोषाध्यक्ष भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. असं म्हटलं जाते की या दिवशी व्यवस्थित पंचोपचारे विधिवत पूजा केल्याने घरामध्ये धनाची कमतरता भासत नाही. या ठिकाणी विड्याची जोड पाने आपण घ्यायची आहेत. त्यावर माता लक्ष्मी, श्री गणेश, भगवान कुबेर तसेच सर्व देवतांची म्हणून एक सुपारी आपल्याला प्रतिकात्मक पूजेमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर आपण पूजेचा संकल्प करावा. तसेच विधिवत पूजा केल्याने लवकरच त्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे ब्राह्मणांना बोलावून कोणतीही पूजा आपण करत असतो. त्याचबरोबर आपण स्वतःही पूजा करत असताना काही नियम पाळले तर इच्छित फलप्राप्तीही नक्कीच होत असते. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असे म्हणून 3 वेळा आपण पाणी प्राशन करावे. नंतर 4थ्या वेळी ते ताम्हणात सोडून द्यावे. त्यानंतर प्रथम श्री गणेशांचे पूजन आपण करायचे आहे. कोणतीही पूजा करायच्या आधी आपण श्री गणेशांची पूजाही करत असतो. श्री गणेशांच्या पूजेने सुरुवाती केल्यानंतर माता लक्ष्मीची पूजा जिथे केली जाते तिथे श्री गणेशांची पूजा करणं तितकंच आवश्यक असतं. तरच आपले मनोरथ हे पूर्ण होत असते व फलप्राप्ती आपल्याला होत असते. तसेच श्री गणेशांना स्वच्छ पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फुलं, धूप, दीप दाखवावा. तसेच नैवेद्यामध्ये गोड पदार्थ, लाडू किंवा मोदक आपण अर्पण करायचे आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अभिषेकादरम्यान गणपती बाप्पांच्या कोणत्याही मंत्राचा आपल्याला जप आपल्या मुखातून चालूच ठेवायचा आहे. त्यांची आपल्याला जोड विड्याच्या पानावर अक्षदांवरती स्थापना करून घ्यायची आहे. याच प्रकारे माता लक्ष्मीची आपण विड्याच्या पानावर स्थापना करायची आहे. अभिषेकादरम्यान श्री महालक्ष्मीच धीमहि विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. श्री महालक्ष्मीच धीमहि विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं उच्चारण आपण करायचे आहे. किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचाही जाप तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे माझ्याकडे अशी चांदीची फ्रेम आहे देवीची. मी त्याच्यावरच पंचामृताने तसंच स्वच्छ पाण्याने
फुलानेच अभिषेक घालून घेतलेला आहे. त्यानंतर जोड पानावर विड्याच्या त्यांची मी विधिवत अशी स्थापना करून घेतलेली आहे. त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलही वाहून घेतलेले आहे. तसेच गणपती बाप्पांची आपण विधिवत अशी स्थापना करून घेतलेली आहे. त्यानंतर कुबेर देवतांची आपण विड्याच्या पानावर स्थापना करून घेणार आहोत. जर मूर्ती नसेल तर सुपारीची आपण प्रतिकात्मक म्हणून स्थापना करून घेऊ शकतो. अभिषेकादरम्यान ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः या मंत्राचं उच्चारण आपण आपल्या मुखातून चालूच ठेवायचे आहे. अशा प्रकारे पंचोपचारे पूजा करून कुबेर देवतांची आपल्याला विधिवत स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर जोडविड्याच्या पानावर आपण त्यांची स्थापना करून घेणार आहोत. तसेच सर्व देवतांची म्हणून एक सुपारीही आपण ठेवणार आहोत. आपली कुलदेवतेची म्हणून विधिवत त्या सुपारीची आपण पूजा करायची आहे. आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण अभिषेकादरम्यान आपण आवर्जून करायचे आहे व स्थापना करायची आहे. सर्व देवतांना हळदी कुंकू चंदन अक्षदा फुलं दीप धूप दाखवायचा आहे. तसेच धन्वंतरी स्तोत्राचे पठणही आपण या दिवशी आवर्जून करायचे आहे. या दिवशी जर आपण नवीन सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी केल्या असतील तर त्याही तुम्ही पूजेत ठेवायच्या आहेत. तसेच या दिवशी गूळ व धन्यांचा विशेष नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. या गोष्टीला विशेष असं महत्त्व आहे. त्यांचा नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे. धने हे नवीनच आणून आपण ठेवायचे आहेत. त्यांची पूजा करावी. त्याचबरोबर आपल्या घरात जे धान्य असते ते 5, 7, 9 अशा सुगडांमध्ये किंवा काही ठिकाणी त्यांना बोळकी पण म्हणतात, भरून आपल्याला ठेवायची आहे. त्यामध्ये आपल्याला गहू, आपल्या ज्या घरामध्ये डाळी वगैरे असतात त्याही आपण भरून ठेवू शकतो. त्यांनाही आपल्याला पूजेमध्ये आवर्जून ठेवायचे आहे व त्यांचीही हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून त्यांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. अशा प्रकारे विधिवत पूजा केल्याने असे म्हटले जाते की आपल्या घरातील धनधान्याचे व संपत्तीचे भांडार हे कधीही रिकामे होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनेच आपण पूजा ही आवर्जून करायची आहे. या बोळक्यांमध्ये काळे उडीद हे ठेवू नये असं सांगितलं जातं. यात तुम्ही पंचधान्य सप्तधान्य किंवा 9 बोळकींमध्ये तुम्ही धान्य हे ठेवू शकतात. अशा प्रकारे धनत्रयोदशीला मनोभावे पंचोपचारे पूजा संपन्न करावी. आपल्या किचनमध्ये औषधी पदार्थ असतात ते एका ताटात आपण घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुळशीची पानं, लवंग, वेलदोडे, काळे मिरे, हळकुंड तसेच कडुलिंब यांची आपण धन्वंतरी देवतांजवळ पूजा करायची आहे. तर हिंदू धर्मानुसार ज्या दिवशी धन्वंतरी देवता प्रकट झाल्या त्यावेळेस त्यांच्या हातात एक कळस होता. त्यात अमृत होते व त्याच वेळी त्यांनी आयुर्वेदाची उत्पत्ती केली होती. म्हणून त्यांना आरोग्याचे देहाचे देवही म्हटले जाते. तसेच माता लक्ष्मी, भगवान कुबेर व धन्वंतरींची या दिवशी आपल्याला आरतीही आवर्जून म्हणायची आहे. तसेच श्री गणेशांची आरती आपण करायची आहे. धन्वंतरी यांना पिवळी मिठाई तसेच माता लक्ष्मी यांना गोडाधोडाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे. तसेच भगवान कुबेर यांना पांढरी मिठाई आपण अर्पण करू शकतो. या प्रकारे नैवेद्यामध्ये आपल्याला फळं तसेच गुळ खोबरं किंवा गुळ साखरही तुम्ही ठेवू शकतात. त्याचप्रमाणे सुका मेवाचाही आपण नैवेद्य हा दाखवू शकतो. तसेच दिवाळीमध्ये आपण जेही पदार्थ बनवलेले असतील तेही आपण नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवायचे आहेत. अशा प्रकारे या दिवशी ओम ह्रीं कुबेराय नमः, ओम ह्रीं कुबेराय नमः या मंत्राचा आपल्याला 1 माळ जाप करायचा आहे. त्याचबरोबर धन्वंतरी देवीचे स्तोत्रही पठण करायचे आहे. सर्व पूजा झाल्यावर नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून काही चूक झाल्या क्षमायाचनाही आपण करायची आहे. आपले कुटुंब सुखी राहावे यासाठी प्रार्थना करायची आहे. असे मानले जाते की भगवान धन्वंतरींची मनोभावे पूजा केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य हे उत्तम राहते व आपल्याला अनेकोत्तम आशीर्वादही प्राप्त होतात.
अशा प्रकारे विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.